ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नाही मज ज्ञान नाही काही अभ्यास नाही मज ज्ञान नाही काही अभ्यास परी जाता अनन्य शरण सद्गुरु कृपा करीती। मी एक अल्पमती दुर्बळ बुद्धिहीन अति परी सद्गुरु कृपे ही वाचा वदे शीघ्र गती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम 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 समर्थ। या सेवेमध्ये आज अतिशय आनंद होत आहे। पोचते का नाही आपण सेविका आहोत त्यामुळे आपण तत्पर असलं पाहिजे। या न्यायाने लगेच त्या सेवेसाठी रुजू झाले। कवेश्वर स्तवन पहिला सगळा दशक आपण स्तवनाचा बघतोय। समर्थ स्तवन करतायत। गणेशाचं झालं करून सरस्वतीचं झालं करून शारदेचं म्हणजे त्यानंतर सद्गुरूंचं झालं संतांचं झालं श्रोत्यांचं झालं मागच्या वेळेला। त्या विनंती आणि प्रार्थनेमध्ये काय थोडस बारीक फरक आहे तो मी सांगण्याचा माझ्या बुद्धीप्रमाणे प्रयत्न केला। आज श्रोत्यांचं स्तवन आहे। श्रोत्यांचं नाही, श्रोत्यांचं स्तवन तर आहेत। आपण सगळेजण आहात, आपण अतिशय आनंदाने ऐकता आहात। आपण सगळ्या सेविका आपली सगळी कामं साडू बाजूला करून ऐकायला बसता आणि म्हणून मला बोलायला आनंद होतो। हे कवेश्वर स्तवन कवींचं स्तवन समर्थांनी दोन ठिकाणी केलेलं आहे। इथे स्तवन केलेलं आहे आणि दुसऱ्या एका दशक 14 आणि समास 7 त्याच्यामध्ये कवी लक्षण सांगितलेलं आहे। कवी म्हणजे काय, कोणाला कवी म्हणायचं, कवेश्वर कोणाला म्हणायचं, समर्थांना काय म्हणायचंय, तर ह्या सगळ्या ग्रंथारंभ लक्षणापासून जो वाटचाल चालू झाली आहे। ग्रंथारंभ गणेश शारदा सद्गुरु संत श्रोते आणि आज कवेश्वर। कवी फार महत्वाचे, फारच महत्वाचे। पण कवी कोणाला म्हणायचं? ह्या 7व्या समासामध्ये कवींची थोरवी समर्थ गातात, त्यांच्या प्रतिभेचं वर्णन करतात, त्यांचा अतिशय गौरव करतात, कौतुक करतायत समर्थ की कवी आहेत म्हणून आम्हाला आधार आहे असं म्हणतात एका ठिकाणी। 34 ओव्यांचा अवघा हा समास आहे आणि त्याच्यात भरपूर कवींचं महात्म्य काय, त्यांचा अधिकार काय, त्यांचं सामर्थ्य काय याचं वर्णन समर्थांनी फार सुंदर प्रकारे केलेलं आहे। एका ओवीमध्ये तर समर्थ म्हणतात, काय बरं म्हणतात, कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणते।
समर्थांनी कवींचं इतकं कौतुक केलेलं आहे, वेगवेगळ्या शब्दांनी केलेलं आहे. आपण सगळ्यांनी समास वाचलेलाच आहे, नसेल वाचलेला तो नंतर वाचू शकता. कवींचं कौतुक वेगवेगळ्या शब्दामध्ये केलेलं आहे. पण मुळात कवेश्वर कोणाला म्हटलेलं आहे? समर्थांनी कवेश्वर असं म्हटलेलं आहे की उच्च कोटीची आध्यात्मिक प्रतिभा ज्यांना लाभलेली आहे त्यांना समर्थ कवी, संत कवी, कवेश्वर म्हणतात. उच्च कोटीची प्रतिभा, नुसतं टला ट फला फ काहीतरी आपलं जोडलं आणि म्हटलं तसं. उच्च प्रतीची आपण 4 वाणी मागे बघितलेल्या आहेत. ताई ऐकायला येतोय ना आवाज? आवाज ऐकू येतोय ना व्यवस्थित? ठीक आहे ठीक आहे. तर या कवींचं वर्णन समर्थांनी इतकं सुंदर केलं की ज्यांना उच्च कोटीची प्रतिभा लाभलेली आहे. मी सांगत आहे वाणी, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि नाभीच्या पलीकडे मूलाधाराच्या जवळ असलेली परावाणी. या परावाणीतून स्फुरण येतं, भगवंताच्या कृपेने येतं आणि ते स्फुरण इतकं सुंदर असतं, मंगल असतं, पवित्र असतं, सात्विक असतं, सर्व समाजाचा उद्धार करणार असतं. सगळ्या संतांचं, सद्गुरूंचं स्तवन, सगळ्या संतांचं, सद्गुरूंचं वाङ्मय हे असं परावाणीच्या पलीकडचे बोल असतात. आणि त्यामुळे वेद काय, उपनिषद काय, सगळ्या संतांची वाङ्मय काय, अभंग काय, आरत्या काय, ह्या सगळ्या कशा आलेल्या आहेत? त्या परावाणीच्या पलीकडून, म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वचनच आहेत म्हणा, त्याशिवायची पूर्ण होणारच नाही. आता लेटेस्ट अगदी आपण गदिमा म्हणतो, आता ते वाल्मिकी म्हणतो, आद्य वाल्मिकी त्यांना आपण त्यांना गीत रामायण ह्यांनी जास्ती ओळखतो. त्यांची कविता खूप आहे. काय रचना आहे गीत रामायणाची, म्हणजे त्या काळातलं झालेलं रामायण आज आम्हाला तसंच तसं उभं करून दाखवतं. रामायणातलं कुठलंही गीत घ्या, 8-8, 9-9, 10-10 कडवी आहेत हो. असं बसून जर का लिहायचं म्हटलं तर सुचत नाही. परावाणीच्या पलीकडून ती प्रतिभा जागृत व्हावी लागते, ती स्फुरणाई यावी लागते. अशी ज्यांना येते त्याला कवी असं संतांना म्हणायचंय. समर्थांना त्यांना कवी म्हणायचं. या कवींचं वर्णन काय करावं? शब्दरूपी रत्नांचे सागरच समर्थ म्हणतात. बोलके चिंतामणी आहेत, दुप्ती कामधेनू आहे, कल्पनेचे कल्पतरू आहेत, मुमुक्षांचे अंजन आहे. मुमुक्षु कोणाला म्हणायचं आपल्याला माहितीये. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे 4 वर्गामध्ये सगळे मानवजात मोडते. बद्ध म्हणजे पूर्ण बद्ध, प्रपंच वाचून दुसरं काहीही नाही. मी माझं खावं प्यावं, आराम करावा, मजा करावी, मला कसं मिळेल, बद्ध. मुमुक्षु ह्याच्यातून थोडी सुटका व्हावी. हे रोज रोज तेच तेच चाललंय ना, त्या दुःखातून सुटका व्हावी, अखंड समाधान शांती मला प्राप्त व्हावी असं ज्याला मनापासून वाटतं. थोडासा पश्चाताप होतो की आपण सगळं जे करतो ते कशा करता करतो, काय चाललंय आपलं, काही जीवनात ध्येय आहे का नाही, काही दुसऱ्यांसाठी जगणं आहे का नाही, राष्ट्रासाठी काही करणं आहे का नाही, जगासाठी काही करणं आहे का नाही, माझं काही देणं लागतं, असा पश्चाताप ज्याला होतो त्याला मुमुक्षु म्हणतात. त्याच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे असं समर्थ म्हणतात. काही काही काव्यामधून, काही काही स्तोत्रांमधून असं अंजन घातलेलं आहे. मीपणा देहबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी असं म्हटलंय. अंजन घातलंय. वेगवेगळी करुणाष्टक बघावी, अभंग बघावी, ही सगळी प्रतिभा संपन्न अशी वाणी आहे. कारण ती परावाणीचं ते सगळे कवी. मुमुक्षांचं अंजन आहे, साधकांचं साधन आहे. साधन कसं करावं, साधनाच्या पायऱ्या कोणत्या, ध्यान म्हणजे काय, जप म्हणजे काय, योग म्हणजे काय, अखंड ध्यान म्हणजे काय, सोहम साधना म्हणजे काय, हे सगळं आम्हाला नुसती कविता असा अर्थ नाही बरं. सगळा ग्रंथ संप्रदाय, सगळी ग्रंथ संपदा, ग्रंथ वाङ्मय ह्याला काव्य असं म्हणायचं. फक्त कविता असा
संकुचित अर्थ नाही घ्यायचा, सगळं वाङ्मय. हे काय आहे? मुमुक्षांना अंजन घालणार आहे, साधकांना साधन देणार आहे. काय करावं, साधन कसं करावं, कुठे चुकतं, कुठे पाहावं, स्वतःला कसं बघावं. साधना का पथ कठीण आहे, आपलं गाणं आहे ते. साधना का पथ कठीण है, साधना का पथ कठीण है, शपथ लेना ही सरल है, साधना का पथ कठीण है. एखादी गोष्ट नियमाने करायची म्हटलं तर सोपी आहे, म्हटलं तर सोपी आहे, पण ती नित्यपणे करायची, सातत्याने करायची, शपथ घ्यायची फार सोपं आहे हो. मी अमुक करीन अमुक करीन फार सोपं आहे, करायला गेलं की कळतं की किती कठीण आहे ते. आणि म्हणून अशा ठिकाणाहून, अशा काव्यातून, अशा गीतांतून, अशा सगळ्या प्रतिभा संपन्न अशा साहित्यातून आपल्याला साधकांना साधन कसं करायचं ते कळतं. देवांचे रूप करते म्हटलंय कवींना. देवांचे काय आहेत? रूप करतायत. त्यांचं रूप, लावण्य, यश, कीर्ती, लीला ही सगळी त्यांनी वर्णन केली म्हणून आम्हाला कळली हो, नाही तर आम्हाला कुठे वर्णन कळली असती. समर्थांनी अतिशय अचूक गोड शब्दांनी या कवींचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांचं काय केलेलं आहे, फार मोठा सन्मान केलेला आहे, गौरव केलेला आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे, सामर्थ्य त्यांचं सांगितलेलं आहे. कवी हा शब्द कव ह्या धातूपासून येतो बघा, कव धातूपासून केलेला आहे. त्याचा अर्थ वाखाणणे, काव्य पद्य रचना करणारे ते कवी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण 14व्या दशकातला तो समाज पाहतो कवित्व लक्षणाचा, तिथे समर्थांनी 3 भाग पाडलेले आहेत. धीट, पाठ आणि प्रासादिक हे कवींचे 3 प्रकार आहेत. धीट, पाठ आणि प्रासादिक. त्याच्यातले प्रासादिक आहेत ना ते समर्थांना अपेक्षित आहेत. त्यांना समर्थ कवी म्हणतात. धीट आणि पाठांना समर्थ कवी म्हणतच नाही. का नाही म्हणत? धीटची व्याख्या सांगितलेली आहे समर्थांनी. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपल्या मनात आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट बोलिले. आमच्या मनाला काय येईल ते आम्ही आपलं टलाट फळफ अमक्याला अमक जोडू लिहितो, बळजबरीने लिहितो, जमत नसलं तरी लिहितो, त्याला म्हणायचं धीट. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपल्या मनात आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट. दुसरा प्रकार आहे पाठ. कुठेतरी वाचलाय, काहीतरी पाहिलंय, काहीतरी ऐकलंय, कुणीतरी म्हटलंय, ते पाठ केलंय आणि त्या पाठांतरातून काहीतरी लिहावं असं सुचलं, ते पाठ. धीट पाठ. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर. तयासारिखा उतार आपणही केला, त्याच्यासारखा उतार आपण केला आणि त्याला म्हणायचं पाठ. धीट, पाठ आणि तिसरा प्रकार प्रासादिक. तिसरा प्रकार काय आहे? प्रासादिक. या समासात नाहीये त्याचं वर्णन मला माहितीये, पण आपण कवींच बघतोय तर दुसऱ्याही समांचा आढावा घ्यायला हरकत नाही. हे 3 प्रकार आहेत कवींमध्ये. तर प्रासादिक म्हणजे काय? देवातींनी प्रसन्नपणे, देवातेनी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, देवातेनी प्रसन्नपणे म्हणजे परावाणीच्या पलीकडून, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे ती प्रतिभा अशी उमळून येते. कधीतरी असं स्फुरण करतं ना की बसून लिहावंसच वाटतं. ती जी स्फुरण आहे, ती जी प्रतिभा आहे, ते देवाचे बोलणे. लक्षात घ्या, देवातेनी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, जे ते अत्यंत फार समर्पक सुंदर असं घडतं, या नाव प्रासादिक. आणि प्रासादिक जे आहे ते अतिशय उत्तम असं आहे. आणि ते कसं आहे? सगळ्या समाजाला धारण करणार आहे, समाजाचा विकास करणार आहे, मानव जातीचा विकास करणार आहे, समृद्धी प्राप्त करून देणार आहे, पूर्ण विकास करणार आहे. आपली कशी आहे? सामान्य माणसाला स्थूल दृष्टी असते. वस्तू, पदार्थ, जग, विश्व, माणसे, देह हेच फक्त आपण अनुभवत असतो. देहाच्या पलीकडे सूक्ष्म दृष्टी जी असते ती
सगळ्यांना नसते. ज्या वेळेला ईश्वराचं अधिष्ठान असतं, आणि म्हणून तर आपण नेहमी म्हणतो सामर्थ्य आहे त्यावर इथे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान असलं की ते कार्य नक्कीच सुफळ होतं, आणि त्या अधिष्ठानावरती तो कवी लिहू शकतो. कारण भगवंताच्या अधिष्ठानाने केलेलं कार्य नाही, काव्य हे कसं असतं, शारदेच्या प्रसवण्यातून झालेलं असतं. शारदाची कृपा असते. ती शारदेची कृपा आतून असली, अंतःकरणातून असली की त्याचं ओसंडून वाहतं, अनावरपणे वाहू लागतं. आणि म्हणून कधी कधी म्हणतात कविता प्रसवली, प्रसवली हा शब्द म्हणतात. तर असे जे आहेत प्रासादिक कवी आहेत, ज्यांना प्रसवतं काव्य, ते महाकवी आहेत, ते कवेश्वर आहेत. आणि त्यांचं वर्णन, त्यांचं महात्म्य इथे समर्थ करत आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती, कृष्ण, राम, ह्या सगळ्या अवतारांचं जे जे अवतार होऊन गेलेले ते कसे झाले, त्यांचं रूप कसं होतं, त्यांचं गुण कोणते होते, त्यांच्या लीला काय, त्यांचा पराक्रम काय, ह्याचं सगळ्याचं सुंदर वर्णन कवी करत होता. आता कवींचा कौतुक करून झालं, त्यांचा गौरव करून झाला, आता त्यांचं महात्म्य सांगणं चालू आहे. त्याच्यात ते म्हणतात की कितीतरी भूपाळ्या पहा, अभंग बघा, अष्टक बघा, स्तोत्र बघा, अगदी साधी साधी सुद्धा सकाळी म्हणतो ती गणपतीची भूपाळी म्हणा, रामाची भूपाळी म्हणा, अंगी शेंदुराची उटी, माथा शोभत ते किरीटी, म्हणतो ना गणपतीच्या केशर कस्तुरी ललाटी, हार कंठी साजिरा, रूप उभं राहतं समोर. रामाची भूपाळी ऐकली तर रामाचा पराक्रम लक्षात येतो. रामे त्राटिका मारिली, रामे शिळा उद्धरिली, रामे जानकी परिणियली, गणिका केली ते मुक्त, रामे पाषाण तारिले, रामे दैत्य संहारिले. काय ते म्हटलं की असा एक वेगळा ओघ. काही गाणी ही शौर्याची आहेत, पराक्रमाची आहेत. आव्हान हे हिंदूना किया, किंवा शिवबाचे गोंधळी आम्ही, काय आहे काव्यामध्ये या असा पराक्रम, जोश, राष्ट्रभक्ती उफाळून येणारी गाणी आहेत. ही सगळी प्रासादिक आहेत. बरं, हे धीट पाठ नाही, हे प्रासादिक आहे, ज्याच्यातून तो भाव निर्माण होतो. ही सगळी प्रासादिक आहे काव्य. महिम्न म्हणताना महिम्न रचलं ते शंकराचं वर्णन आहे. पुष्पदंत या महाकवींनी ते रचलेलं आहे. त्याच्यात ते म्हणतात असितगिरी समस्या, कज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा, लेखनी पत्रमूर्वी, लिखती दीर्घित्वा, शारदे सर्व काले, तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. शारदा स्वतः बसली तरी तुमचं गुणवर्णन होणार नाही, इतके तुमचे गुण आणि रूप, लावण्य, तुमचं पराक्रम, तुमची लीला सांगता येणं कठीण आहे. हे प्रासादिक काव्य. आणि म्हणून करुणाष्टक बघा, अथर्वशीर्ष बघा, कितीतरी ऋषी होऊन गेले, त्या ऋषींचं साहित्य बघा, सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्यांचं प्रासादिक काव्य वाचलं की किती भावना उफाळून येते. हे केवढं मोठं ऋण आहे कवींचं आपल्यावर, फार मोठं ऋण आहे. कारण त्यांनी हे जर का सगळं लिहिलं नसतं, असं जर का साहित्य निर्माण झालं नसतं, अशी संपदा, ग्रंथ संपदा निर्माण झाली नसती, तर तुम्हाला आम्हाला काय कळलं असतं. समर्थांनी दासबोध लिहिला नसता, तुकारामांनी अभंग लिहिले नसते, ज्ञानेश्वरींनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं नसतं, भागवताचार्यांनी भागवत लिहिलं नसतं, आम्हाला काय कळलं असतं आमची प्रगती कशी झाली. वाल्मिकी ऋषी आहेत, शुकमुनी आहेत, वामदेव आहेत, वसिष्ठ आहेत, भीष्म आहेत, व्यासमुनी आहेत, किती ऋषींची नावं घ्यावी. या सगळे जण महाकवी आहेत. हे अजरामर होऊन गेले. अद्भुत असं काव्य, अशी संपदा त्यांच्याकडनं निर्माण झाली, असं वैभव आपल्या भारतामध्ये आहे. हो, कालिदास होऊन गेला, किती सांगावं. समर्थ एका ठिकाणी म्हणतात वाल्मिकी ऋषी बोलिला नसता, वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैसी रामकथा, आम्हासी कैसी रामकथा.
म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. तुमचं किती वर्णन करू, तुमचं किती गुणगान गाऊ, तुमचे फार मोठे उपकार आहेत म्हणून तुमचं स्तवन करतोय. भगवंताच्या रूपाचं, गुणाचं, लीलांचं, साहसाचं, पराक्रमाचं त्यांचा आविष्कार याच्यामध्ये पाहायला मिळतो. रामायण घ्या, महाभारत घ्या, दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, तुकारामाची गाथा घ्या, एकनाथांचं भारुड घ्या, अभंग घ्या, राष्ट्रावरती लिहिलेले पोवाडे बघा, काय दिसतं त्याच्यातून. नित्य नूतन दरवेळेला वाचावं नवीन अर्थ निघतो, नवीन स्फुरण येतं, नवीन आनंद मिळतो. म्हणजे ते महाकाव्य आहे, म्हणजे ते कवेश्वर आहेत, म्हणजे ते महाकवी आहे. आपल्या लक्षात येतं की त्या काव्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे विविध तऱ्हेचे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे. या कवींचं महत्व आहे, प्रत्येकाचं स्थान आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांचं प्रत्येकाचं सामर्थ्य आहे. आणि त्यानुरूप ते कवी, ते ऋषी, ते संत महान होऊन गेले आणि आपल्याला फार मोठे उपकार करून गेले. हो, म्हणजे हे सगळे कवीश्वर जे आहेत ते ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात. भक्तांची भक्ती कशी असते हे निर्माण करतात. शबरीची गोष्ट आम्हाला सांगितली नसती तर अशी शबरीसारखी भक्ती आम्हाला कळली नसती. मारुतीचं दास्यत्व कळलं नसतं. आणि म्हणून या सगळ्यांचे महान उपकार आमच्यावरती आहेत. कितीतरी प्रकारचं आहे. हो, वैद्यकशास्त्र आहे, आध्यात्मिक शास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, महावाक्य आहेत, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. ह्या वाक्यांनी आम्हाला समजलं की आम्ही कोण आहोत. हे एवढं केवढं तरी सामर्थ्य आहे त्यांचं, केवढा अधिकार आहे त्यांचा. आणि म्हणून ह्या ईश्वराच्या ज्ञानाने आणि ईश्वरी सौंदर्याने नटलेले हे कवी श्रोत्यांना खरंच एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. एखादं काव्य वाचलं, एखादं गीत ऐकलं की ती भावना अशी तरल आपल्या मनात रंगून जाते आणि आपण त्याच्यात डुबून जातो. कारण ते प्रासादिक असतं, ते सात्विक असतं, ते आतून आलेलं असतं, ते स्फुरणेतून निर्माण झालेलं असतं. आणि असं काव्य, या काव्यातून कधी भक्तिरस पाझरतो, कधी भक्तिरस पाझरतो, कधी प्रेमरस पाझरतो, कधी कधी करुण रस पाझरतो. करुणाष्टक म्हणायला गेलं की डोळ्यात पाणीच येतं. अतिशय आर्तता असते काही काव्यामध्ये. काही प्रार्थना या जिज्ञासा वाढवणाऱ्या असतात, भाव निर्माण करणारे असतात. भाव पाझरतो त्याच्यातून. तुमच्या आमच्या हृदयाला ती काव्य भिडतात, आनंद देतात, कधी डोळ्यात पाणी आणतात, कधी वीर रस उत्पन्न करतात, कधी शौर्य उत्पन्न करतात, कधी पराक्रम दाखवतात, कधी आनंदाच्या लहरी निर्माण करू शकतात. काय सामर्थ्य आहे हो या कवींचं. व्यासांच्या भागवताने आम्हाला किती उच्च तऱ्हेचे संस्कार दिले, किती उच्च विचार दिले, तेवढी धर्म, नीती, न्याय, संस्कार, परोपकार सगळं शिकवलं ना आम्हाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तुमच्या उपकाराचे आम्ही कसे पांग फेडावेत. ह्या कवीश्वरांचे पांग फेडणं कठीण आहे. त्यामुळे याचा परिणाम कसा होतो, जे अभक्त असतात ते भक्त बनतात, जे भयभीत सामान्य लोक असतात तुमच्या आमच्यासारखे, मी माझ्यासारखे, ते निर्भय बनतात. हे वाचून सगळं ते काही नाही, होऊ शकतं. आपण जरी अज्ञानी असलो तरी आपण ज्ञानी बनू शकतो. आपण आज जरी सामान्य सेविका असलो तरी आपण उत्तम सेविका बनू शकतो. आपण राष्ट्रभक्ती करू शकतो, आपल्याला वेळ मिळाला आपण सत्कार लावू शकतो. हे सगळं आम्हाला हे शिकवतात. आणि म्हणून जे अडाणी आहेत ते विद्वान बनतात, मूर्ख आहेत ते चतुर होतात, सकाम आहेत ते निष्काम होतात. आज जी सेविका पैशाचा विचार करते ती थोड्या वेळाने दिवसांनी आली की ती निष्कामपणे काम करायला लागते, परोपकार तिला कळायला लागतो. आणि निस्पृहपणे सेवा करणं हे सेविकेचं प्रथम कर्तव्य. मग ते आपण करतो. ह्या सगळ्या ह्याच्यातून संपू. हो, 5 वाजले. हो का? हो हो, एकच मिनिटात संपवते. हा, एकच मिनिट. तर अशा सगळ्या सर्वभूत हिते रवहा
हा कवेश्वरांचं प्रधान लक्षण आहे. ते परोपकार करून सोडतात, ते पाहत नाहीत आणि म्हणून आम्हा सगळ्यांना त्यांनी नम्रता शिकवली, अफाट साहित्याची रचना केली, सगळ्यांसाठी निर्माण केली आणि म्हणून तुमचे उपकार मानावेत तेवढे थोडे आहेत. आम्हाला दान धर्म शिकवला, सेवा शिकवली, दास्यत्व शिकवलं, सगळं शिकवलं आणि म्हणून ह्या कवेश्वरांचे उपकार मानावेत तेवढे थोडे आहेत आणि म्हणून ते सगळ्यांचे आधार आहेत असं शेवटच्या ओळीत समर्थ म्हणतायत. आपणही सगळेजण या सर्व कवेश्वरांचं नम्रतापूर्वक वंदन करूया आणि श्रीरामाच्या कृपेने, समर्थांच्या कृपेने जे काही वेडूवाकडं बोलले ते आपण गोड मानून घ्यावे. वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.